मंत्री शंभूराज देसाई बोलतायत तिथे विसंगत वक्तव्य कुणीही करायचं नाही, हे योग्य आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं बिलकुल 100% रास्त आहे. फक्त वक्तव्य करताना एकाच सरकारमधल्या समजा 3 पक्षाचे मंत्री आहेत, तर विसंगती नकोय आपल्या वक्तव्यामध्ये. आणि बोलताना जे ठरलेलं आहे, जे घडलेलं आहे त्या बाबतीतच आपण बोललं पाहिजे. त्यामुळे तंबी दिली, कान टोचले असं बिलकुल नाही. खेळीमेळीमध्ये चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय होते, माननीय फडणवीस साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की आपापल्या पद्धतीनं आपण माध्यमांच्या समोर जाताना आपण सगळ्यांनी सामंजस्यानं आणि आपली सगळ्यांची भूमिका एकच आहे सरकार म्हणून, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी माध्यमांशी संवाद साधावा, एवढंच फक्त मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कॅबिनेट बैठकीत गँगवॉर झाला अशी उपमा संजय राऊत यांनी दिलेली आहे. 2 मंत्री एकमेकांवरती धावून गेले, बरेच शाब्दिक हे झाली, चकमक झाली, असंही ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. मी जे आता बोललो ना, एवढंच घडलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणि राऊतांना कोण सांगतं मला माहित नाही, पण राऊतांचे जे काय खबरे आहेत, जे त्यांना अशा चुकीच्या खबरा देतात, ते राऊतांना कधीतरी अडचणीत आणतील. मंत्रिमंडळामध्ये हे गँगवॉर हा हास्यास्पद शब्द संजय राऊतांच्या सारखा 4 टर्म खासदार असणारा व्यक्ती बोलतो, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. मंत्रिमंडळातले सर्व मंत्री महोदय हे जबाबदार आहेत आणि निश्चितच अशा पद्धतीचं किंचितही काही घडलं नाही. उलट आमचे एक सहकारी माननीय मुश्रीफ साहेबांनी सकाळीच सांगितलेलं आहे की असं जर राऊत सिद्ध करू शकले, काही दाखवलं त्यांनी त्याचा पुरावा, तर मुश्रीफ साहेब म्हटले की आम्ही राजीनामा देऊ. त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे. असं बिलकुल काही घडलेलं नाही. राऊत हे त्यांना सवय आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला, त्यामुळे त्यांना मनाला वाटेल ते बोलतात. त्यांच्याकडे आम्ही कुणी गांभीर्याने बघत नाही. त्यांना तेवढ्यासाठीच नेमलेलं आहे. ते त्यांचं काम चोख बजावत आहेत, त्यांना जी कामगिरी दिलेली आहे ती, पण त्याच्याकडे गांभीर्यानं बघण्यासारखी बाब नाही. पण कुठेतरी धूर निघतं, म्हणजे आग लागली. कशावरनं म्हणता तुम्ही सांगा ना. मी सांगतो ना, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही होतो. आता मला सांगा, असं काही घडलं असतं तर तुम्हाला बाहेर आल्यावर ते समजलं असतं ना. एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही बाहेर आलो, खेळीमेळीत बाहेर आलो, चर्चा खेळीमेळीत झाली. त्यामुळं बिलकुल काय नाही. जे नाही म्हणजे मी काल म्हणलं ना, जे असं घडलंच नाही मंत्रिमंडळात बैठकीत, ते घडलं म्हणून बाहेर भासवलं जाते. जाणीवपूर्वक ज्यांना दुसरं काही काम नाही, ज्यांना विकासाचं विजन नाही, ज्यांना राज्याला काही चांगले विचार द्यायचे नाहीत, केवळ आणि केवळ अशा टीका करायच्या, कांड्या पिकवायच्या, अफवा उठवायच्या, एवढं एकच काम राऊतांना आहे. त्यामुळे राऊतांना महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबीतून प्रमाणपत्र द्यावं अशी जी मागणी होती, जरांगेंनी केलेली होती, त्या मागणीला भुजबळांनी पुन्हा एकदा विरोध केलेला आहे. आणि यावरून काही चर्चा झाली का, किंवा मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे का, किंवा सरसकट मराठा समाजाला अशा पद्धतीचे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत, ही फक्त अफवा आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका कालच स्पष्ट केलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र कोणाला द्यायची आहेत याच्या बाबतीतली सुद्धा नियमावली, याच्या बाबतीतली सुद्धा कार्यपद्धतीची या अगोदरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. काय आहे, उदाहरण घ्यायचं झालं मी आहे, उदाहरण म्हणून माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, माझे खापर खापर पंजोबा, ही जी थेट रक्ताचं रिलेशन आहे, ब्लड रिलेशन थेट जे आहे, यांच्यात फार पूर्वी जरी कुठाच आमच्या थेट रक्ताच्या वारसांपैकी जर कुणबी असा दाखला नोंद असेल, ती जर सापडली तर शेवटी ही वंशावळ आहे. आपण नेहमी बघतो वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा ही वंशाळ आहे. मग जर पूर्वी कुठं सापडली असेल तर त्या वंशावळीतल्या थेट ज्यांचं ब्लड रिलेशन आहे त्यांना फक्त कागदपत्र तपासून, कागदपत्राचे पुरावे तपासून त्यांना दाखले द्यावेत, एवढा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाबरोबर सरकार आजही ठाम आहे. सरकार एकीकडे कुणबी प्रमाणपत्र देते, मात्र ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली. 2018ची याचिका आता सुनावणी पार पडते आणि 1994चा जो सरकारचा GR आहे किंवा अध्यादेश आहे तोच रद्दबदल करण्यात यावा आणि पुन्हा एकदा ओबीसी समाजाचं सर्वेक्षण करावं आणि त्यानंतर आरक्षणाची तरतुदी सरकारनं ठरवाव्यात, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली. त्याच्या बाबतीत आमचं मत आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडू. याचिकाकर्ते जे आहेत त्यांनी याचिकाकर्ते म्हणून त्यांचं मत मांडलं असेल. आमचे आता राज्याचे जे मुख्य हे आहेत, मुख्य ॲडव्होकेट जनरल आहेत, ते आमची भूमिका मांडतील. जी काय राज्य सरकारनं निर्णय घेतलेले आहेत त्या अनुषंगानेच आपण पुढे जाणार आहोत. कुठल्याही समाजाला, कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला तीळ मात्रही धक्का लावायचा नाही, ही बेसलाईन
या संपूर्ण आरक्षण प्रक्रियेमधली आहे. त्यामुळं आमचं जे पहिलं धोरण आहे, जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, इतर कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. तर याला जोडून प्रश्न आहे, काल एक टास्क फोर्स तयार केली गेलेली आहे 3 माजी न्यायमूर्तींची, जी न्यायालयामध्ये मग मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, इथं मराठा आरक्षण कशा पद्धतीनं सक्षम म्हणजे मिळावंच याकरता काय मार्गदर्शन करतील गव्हर्नमेंटला किंवा वकिलांना, ही टास्क फोर्स बद्दल सांगा. या बाबतीत मागच्याच आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि मराठा आरक्षण उपसमितीचे जे मंत्री सदस्य आहेत यांची आमची बैठक झाली, चर्चा झाली. त्याच्यामध्ये 3 माननीय रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं एक मार्गदर्शन मंडळ यासाठी आपण नियुक्त करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे काल 3 जस्टिस साहेबांचं, रिटायर्ड जस्टिस साहेबांचं मार्गदर्शन मंडळ आपण या ठिकाणी गठीत केलेलं आहे. ते सर्व बाबतीत जे महत्वाचं म्हणजे जे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याच्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन करतील, सल्ला देतील. क्युरेटिव्ह पिटिशन मराठा आरक्षणाच्या बाजूनं कसं होईल याच्यासाठी ते आम्हाला पूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. कालच मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर माननीय चंद्रकांत दादा असतील, मी असेल, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आम्ही ते सदस्य जे आहोत त्या मंत्रिमंडळ उपसमितीची आमची चर्चा झाली आणि दिवाळी वेकेशन संपल्यानंतर दिल्लीला जाऊन जे आपलं सुप्रीम कोर्टामध्ये केस बघणारे ॲडव्होकेट आहेत, तिथले जी लॉ फर्म आहे, जे आता आपण 3 माननीय निवृत्त न्यायमूर्ती महोदयांचं जे मार्गदर्शन मंडळ नेमलेलं आहे, एक संयुक्त कॉन्फरन्स या क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत आम्ही दिल्लीमध्ये जाऊन या ठिकाणी घेणार आहोत. आणि नक्कीच या मार्गदर्शन मंडळ जे नेमलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींचं, त्यांचा खूप उपयोग, त्यांचा खूप फायदा आपल्याला या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये होईल. निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात पुन्हा सुनावणी पार पडते. शिवसेना संदर्भातला निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. मात्र संजय राऊत यांनी आरोप केलाय की निवडणूक आयोग हा भाजपच्या पिंजऱ्यातील ईडी आणि सीबीआय प्रमाणे पोपट आहे, त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये कोणाला नेमकं संजय राऊत चांगलं म्हणले तेवढं सांगता का? म्हणजे ज्यांची ते ठिकाणी त्यांच्यावर दिलेली कामगिरी चोख बजावतात त्यांना सोडून बाकी सगळे, म्हणजे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही जी मराठी ग्रामीण भागेमध्ये म्हण आहे ना, त्याप्रमाणे त्यांना बाकी सगळे वाईट दिसतात. बाकी सगळ्यांच्याकडे ते संशयाच्या नजरेनं बघतात. विश्वज्ञानी मी एकटाच आहे हे जे संजय राऊतांची मानसिकता आहे का नाही, त्यामुळे त्यांना ते स्वतः सोडले तर दुसरे कुणीच चांगलं वाटत नाही. त्यामुळे हा त्यांचा विचार त्यांच्यापाशी लखलाभ होऊ. निवडणूक आयोग असेल, या बाकीच्या यंत्रणा असतील, त्या स्वायत्त आहेत. घटनेनं कायद्यानं दिलेल्या चौकटीत राहून या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत असतात. एवढं सुद्धा 4 टर्म खासदार राहिलेल्या जर मान्यवरांना समजत नसेल तर ठीक आहे, त्यांना काय म्हणायचे ते त्यांनी म्हणू द्या. राज्य हे कायद्यानं चालतं, घटनेनं घालून दिलेल्या नियमानं चालतं, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. शेवटचा एक प्रश्न. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. येरवडा कारागृहात जाणाऱ्या कैद्यांची एक व्हॅन पोलिसांनी निरीक्षणस्थळी थांबवली आणि काही पाकिटं त्यामध्ये वाटण्यात आल्याचं व्हिज्युअल्समध्ये दिसतंय. तर दिवाळीची ही पाकिटं वाटली जात आहेत का? तर मंत्रिमंडळातील नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली वक्तव्य करण्यावरून या संदर्भात शंभूराज देसाई यांना विचारलं असता ते माध्यमांशी बोलत होते, आपण पाहिलं.